बघू दे जरा. ए जरा चेहरा बघू दे. हा काय उजळलाय रे चेहरा तुझा. हा चेहरा बघितल्यानंतर आधी मुली फक्त किंचाळत असतील, आता बेशुद्ध पडणार आहेत. गपरे. ए सांग ना कशामुळे हनीमून सांग ना. गप ना. अरे तुझ्या या अडाणी मित्राच्या ज्ञानात थोडीशी भर घाल ना. हनीमून झाल्यानंतर असा चेहरा ग्लो होतो का. तुला सकाळपासून कोणी मिळालं नाहीये का दुसरं खेचायला. सांग ना काय केलं. काय 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 मजा केली सांग. तुला वेळ लागलाय का रे. अरे सांग रे तू सांग काय काय. नाही बास बास. सगळं सगळं व्यवस्थित झालं. सगळं खूप खूप मजा केली आम्ही. हा आणि आता आता याच्या पुढे एकही प्रश्न विचारायचा नाही. गप्प बस. तू ना एक काळा टिक्का लाव, म्हणजे ना कोणाची दृष्ट नाही लागणार. अनन्याला सांग असं काजळ लावायला मागे. तो काळा टिक्का तसाही लागलाच. तो विक्रांत आला होता आमचा पाठलाग करत तिकडे. आम्हाला त्रास द्यायचा खूप प्रयत्न केला त्याने. आणि जरा हातापाई पण झाली आमच्या. या विक्रांतचा काय प्रॉब्लेम आहे ना काही कळतच नाही. भाई तू जरा सांभाळून राहा. हो आधीच नोकरी नाही त्याचं टेन्शन आहेच मला. आणि आता 20 तारखेला घराचा हप्ता भरायचा. माझ्या अकाउंट मध्ये तेवढे पैसेच नाही. बाबांकडून तर मी काय मागणार नाहीये, आणि काकाकडून मागितले तर आईला आवडणार नाही. आणि तसंही कसं मागणार आहे मी. घरी कोणाला माहीतच नाहीये ना मी माझी नोकरी गेली. भाई मी करू का कुठून तरी मॅनेज. नाही 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 नको. मॅनेज होईल. मला आता लवकरात लवकर नोकरी मिळायला हवी. मिळालीच पाहिजे. आणि कुठेही असू दे, कुठल्याही फर्म मध्ये असू दे, आणि कितीही पगाराची असू दे, मी नोकरी करायला तयार आहे. हे रोज रोज घरी खोटं बोलून असे ऑफिसचे कपडे घालून रस्त्यावर भटकत बसायला मला नाही जमणार. बास झाला आता. काय हाय. बोला. मी तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायला फोन केलाय. कसला आता. आमच्या घरी किटी पार्टी आहे, तुम्हाला नक्की यायचंय. हा मी तुमच्याकडे भिशीला यायचं. किटी पार्टीला मिसेस धर्माधिकारी. कसं काय वाटू शकतं तुम्हाला असं. मी का तुमच्याकडे किटी पार्टीला येईन. हो याल, हो नक्की याल. तुम्हाला आवडतं आमच्या घरी यायला, आणि मलाही आवडेल तुम्ही आलात तर. कारण तुम्ही आलात तर माझंही स्टेटस जरा अप होईल ना. म्हणून तुमच्या मुलीला भेटू शकाल, तिच्या सासूला भेटू शकाल. या की एवढं काय त्यात. आय डोंट बिलीव्ह दिस. एनिवे ठीक आहे, येईन मी. दॅट बी फन. वाह, मला माहितच होतं तुम्ही याल. आणि हो, मी तुम्हाला मोबाईलवर फॉर्मल इन्व्हिटेशन पाठवते. नक्की या. बाय बाय. आई तुम्ही मसाले घरीच करता. हो म्हणजे बरेचसे. म्हणजे असं पाटा वरवंट्यावरच वाटता का. वाटण पाट्यावरच वाटते मी. मिक्सरमध्ये वाटलं तर जास्त बारीक होतं आणि त्याला आपल्या हातची चव नाही येत.
पाट्यावरच्या वाटणाला कशी चव असते, पदार्थ छान होतो. चटणी पण मिक्सरमध्ये केली तर पाणी सुटतं. मी तर बऱ्याच वेळा पाट्यावरच वाटते. आई मी करू एकदा? नाही नाही, नको. बाबांचा फोन आहे. फोन डायरेक्ट घेऊ का स्पीकर? घे. हा हॅलो. हा अरुणा, अगं बऱ्याच ना सगळे तिकडे? हो, इथे अगदी सगळं व्यवस्थित आहे. कुसुमताईंची तब्येत बरी आहे ना? हो बरी आहे आता. कुसुमताई पण बरी आहे, काळजीचं काही कारण नाही. आम्ही आलो, डॉक्टरकडे जाऊन आलो. आणि हे बघ, मी उद्या संध्याकाळपर्यंत निघतोय तिकडे यायला. हा हो, सांभाळून या. ठेवते फोन. हो. हा चल, बाय. बाबांना एक तर चुकल्यासारखं वाटत असेल ना तुम्हाला? अगदीच. इतकी वर्ष झाली आता एकमेकांबरोबर होता मी. एकमेकांचीच सवय आहे आम्हाला. आणि हे सुद्धा असे एकटे कधी परगावी गेले नाहीत आतापर्यंत. आणि तुमच्यासारखे बाहेरचे मित्रही नाहीयेत आम्हाला. त्यामुळे आपला नवरा हाच आपला मित्र आणि बायको हीच मैत्रीण. जे काही बोलायचं ते एकमेकांशीच बोलायचं. त्यामुळे जास्त चुकल्यासारखं होतं, आठवण येते. आता या वाटणाचंच उद्या माशांचं कालवण करेल यांच्यासाठी. आई मी करू हे? चालेल? नाही, नको. पुन्हा काहीतरी उपद्व्याप करून ठेवशील. त्यापेक्षा एक काम कर माझं. आज दूधवाल्याचं बिल दिलंय मी, कॅलेंडरवर लिहायला विसरले आजच्या दिवसाला. जरा लिहितेस का? कॅलेंडर कुठे आहे? आमच्या खोलीत आहे, कपाटाजवळ आहे, भिंतीवर. हा आलेच. काकीजी, तुम्ही कुठे गेला होतात आणि मला का नाही घेऊन गेलात? चुप. नर्सरीतल्या मुलीसारखं करू नकोस. मी एका मस्त कामासाठी बाहेर गेले होते. हो, कुठलं काम? आणि ह्या बॅगेत काय आहे? मसाला? म्हणजे तुम्ही कुकिंग करणार आहात आता? अगं नाही ग सिमरन, मला सांग, आपल्याला लाईफ कसं आवडतं? चमचमीत, मसालेदार की अरूसारखं मिळमिळीत? ऑफकोर्स मसालेदार. और एक बात बोलू, हे मसालेदार ऐकल्यावर ना माझ्या तोंडाला पाणीच सुटतं. हो ना? मग ह्या पिशवीत तोच मसाला आहे जो आपलं लाईफ स्पायसी करणार आहे. हा रब्बा, एक गल असू काकीजी, मला ना आजकाल टीव्ही बघावंसंच वाटत नाही. का? कारण आपल्या घरातच इंटरेस्टिंग ड्रामा असतो ना. हो की नाही? मग आता उद्याचा एपिसोड चुकवू नकोस. तुला हवा तसाच ड्रामा बघायला मिळेल. घराचा हफ्ता? आई, आपल्या घरावर लोन आहे? हो. अथर्व हप्त्याचे अर्धे पैसे देतो आणि अर्धे भाऊजी देतात. अथर्वला आठवण करायला हवी, तारीख जवळ येते. तो भाऊजींकडेच देतो पैसे. हो, मी यापुढे आठवण करून देत जाईन त्याला.
सतत पैशाबद्दल बोलते, काटकसरीने वागते. तुमच्या मनात काय विचार येत असतील अगदीच समजू शकते मी. पण आपल्या डोक्यावर कर्जाचं ओझं आहे हा विचारच पचनी पडत नाही माझ्या. आणि तशीही वडिलोपार्जित इस्टेटही नाही. त्यामुळे आपण नोकरी करायची, पैसे कमवायचे आणि त्यातून हप्ते भरायचे. म्हणून पगारातले पैसे साठवून ठेवावे लागतात. अडीनडीला कधी हप्ता भरणं शक्य झालं नाही तर ह्या साठवलेल्या पैशातून भरता येतो. हो बरोबर आहे ना. तुझ्यासाठी हा विषय नवीनच असेल ना, म्हणजे तुमच्याकडे तरी ह्या विषयाच्या चर्चाही होत नसतील. पण आमच्यासारख्या घरात पैसा हाच महत्वाचा विषय असतो, घरातही आणि डोक्यातही. तीच तुझी खरी परीक्षा आहे अनन्या. आपण जेव्हा एखादा निर्णय घेतो तो निर्णय बरोबर आहे, योग्य आहे, हे आपल्यालाच सिद्ध करावं लागतं. तू जर ते सिद्ध केलंस तर मला खरंच आनंद होईल. मी हे सिद्ध करे नाही. तुमच्या माझ्याकडून असलेल्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण करेन. माझ्या माहेरची श्रीमंती तुमच्या आणि माझ्या नात्यात आडकाठी कधीच आणणार नाही. काहीही झालं तरी मी तुमचं मन जिंकून घेईनच आहे. वहिनी, तुला जुनी गाणी आवडतात का ग? हो आवडतात की. तुलाही आवडतात का? हा, म्हणजे काका जेव्हा रेडिओवर लावतो ना तेव्हाच मी ऐकते. छान असतात ना? हो छान असतात की. वहिनी, तुला ते गाणं आठवतंय का? कुठलं ग? वहिनी, आज तेरे को दादू का टेलीफोन नहीं आया क्या? अच्छा, आता तू यासाठी म्हणून एवढा बॅकग्राऊंड क्रिएट केलास. स्मार्ट आहेस. पूर्वा अशी तुझ्यावर वेळ येईल ना मग कळेल, तेव्हा सांगा मला काय करतेस ते. बरं, हा नेहमीच असं करतो का? कसं? नाही म्हणजे काही फोन करून कळवायचं नाही, फोन करायचा नाही, घरी काहीच कळवायचं नाही असं? नाही, म्हणजे आता सध्या जरा असं वाढलंय त्याचं. हो का ग? वहिनी, अगं किती सिरियस होतीयस तू. मी काय म्हणते, तू ना दादूला एकदा फोन करूनच टाक, म्हणजे तुझं जरा आजूबाजूच्या जगात लक्ष लागेल. नाही करू शकत ना. का? ओ, म्हणजे दादूने तुला सांगितलंय का, अनन्या मी जेव्हा कामावर जाईन तेव्हा मला अजिबात फोन मेसेज काही करायचा नाही? हा, तुझ्या दादूनी नाही सांगितलंय, पण माझ्या बाबांनी मला सांगितलं. म्हणजे माझ्या बाबाला आवडत नाही मीटिंग मध्ये असताना, कामात असताना फोन केलेला. आणि मी अथर्वला फोन करायचे आणि तो नेमका मीटिंग मध्ये असेल तर काय? अगं वहिनी, दादूला तर कोण काय बोलणार आहे ऑफिस मध्ये? असं नाही ग, पण ते चांगलं वाटत नाही म्हणून. एनिवे, येईल तो इतक्यात नाही का? मला वाटतं. झालं? पूर्वा, अभ्यास कर. करतीये. नाही तर मी काकूंना सांगेन की तू अभ्यास करत नाही. नो नो, मम्मा नाही, मम्माला. मुकाट्याने अभ्यास कर, मी इथेच उभी. येस.
जगदीश हं? काय झालं, कसला विचार करतोयस? मीरा, अनु महाबळेश्वरला जाऊन आले असेल ना? काही फोन वगैरे आला होता तिचा? काही नाही, बसली असेल संसार संसार खेळत. घरच्यांना आणि त्या सासूला किती खुश करू आणि किती नको असं झालं असेल आता तिला. बघ, सुरुवातीला सगळेच असं करतात. तरी अजून अथर्वची नोकरी गेली हे तिला माहिती नाहीये, नाहीतर तिचा एक फोन नक्कीच येईल मला. आणि मग तिचा चिडून फोन आला की तू लगेच अथर्वला कामावर परत बोलवणार ना? चल, मी असलं काही करणार नाहीये. पण मला ना त्याचं कौतुक वाटतं. मला दिलेला शब्द त्याने पाळला. एवढी मोठी गोष्ट घरात कळू न देणं, अनन्याला कळू न देणं सोपं नाहीये. कठीण जात असेल त्याला हे असं सगळं लपवणं. करतोय पण मॅनेज असं दिसतंय. जगदीश, तुझा नक्की स्टँड काय आहे हेच मला कळत नाहीये. तुला हे लग्न पटलंय का पटलेलं नाहीये? तू सतत अनन्याची बाजू घेत असतोस. मध्येच म्हणतोस अनन्याच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे. मग अथर्वला नोकरीवरनं काढतोस. मग मध्येच दोघांचं खूप कौतुक करतोस, मध्येच दोघांवर खूप चिडतोस. काय आहे काय तुझ्या डोक्यात? इरा, मी तुझ्यासारखा टोकाचा विचार करत नाही, हाच त्याचा अर्थ आहे, बाकी काही नाही. नाही, मला हे लग्न नक्कीच मान्य नाहीये. मी अथर्वला कामावरून काढलं कारण कंपनीवर डोळा ठेवून त्याने अनन्याशी लग्न केलं असेल तर त्याला यातलं काहीही मिळणार नाही हे त्याला ताबडतोब कळावं ना म्हणून. पण आता काय केलं त्यांनी, लग्न झालं आता सगळं. आता ते नाही बदलू शकत ना आपण. आपणच काहीतरी याच्यावर विचार करायला हवं असं मला वाटतं. म्हणजे अनु आणि अथर्वचं लग्न झालं हे ऑफिस मधल्या सगळ्यांना, म्हणजे आपल्या जवळच्या सगळ्यांनाच कळलंय. हो, मग आता आपल्यालाच यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. म्हणजे आपली नाचक्की कमी होईल आणि अनन्याही सुखात राहील. असं काहीही होणार नाहीये. त्या अथर्वच्या कपाळावर मिडल क्लास असं स्पष्ट लिहिलेलं आहे आणि तो काही ते बदलू शकणार नाहीये. नाही, तो एकटा काहीच नाही करू शकणार. आपल्यालाच काहीतरी करायला हवं. काय? इरा, अजूनही सगळं आपल्या हातून गेलेलं नाहीये. अजूनही आपण काहीतरी नक्कीच करू शकतो. आहे एक विचार आहे माझ्या डोक्यात.